खरं नाही जीवनात. तिच्याकरता बायको काढून दिली, सगळं झालं, ते नाही गचू दिलं आपल्याला. जीव नको मला आज आहे ना, जीवच ठेवत नाही आज. भाई मला इकडे भेटायला बोलवलं होतं, एकटा येऊन बसलेला आहे. काय कशाला बोलवलं, काय चाललं? या बाय आजी, हा तू माझी जुनी मैत्रीण होती. हा होती म्हणजे आहे ना. आहेच आहेच. हा पण आता तुझं लग्न झालं, माझं लग्न झालं, जिकडे तिकडे ज्याची तिचे. हा? हम्म. पण माझ्या बायकोला माझी बायको किती बारी होती. हो हा? हा लय सुंदर पोरगी बाई होती, सगळं सगळं चांगलं होतं. पण ठकी पायी मी तिची फारकत घेतली. हा. ठेके जर मला लपडा असल्यामुळे ना, हा. मला असं वाटतं मला ठेकीत पाहिजे, ठेकीत पाहिजे, ठेकीत पाहिजे. तू असे किती लपडे करतो पण? अरे एकच केलं, बायको सोडून ठेकीचीच लपड केली, दुसरं कोणाचीच लपड नाही केलं. हो का? ठेके ना काय केलं माहिती का, मला सोडून ठेकी गेली. कुठं गेली त्या काव्या माग. मग आता? त्या ठेकी मला म्हणा मा माग यायचं नाही तो परत. हा. आलं चपलाचा मार खाशील. अरे बरं आता या वयात मला कोण बायको देणार आहे? नाही कोण बायको देणार आहे? नाही. बरं आता लग्नाची बायकोची फारकत झाली, तिला कसं काय आणलं? त्या बिचारीने अजून नवरा नाही केला, अजून मा नावाचं कुकू लावी ती. हो मा नावाचं तिला कुकू घरी घेऊन ये मग. हं? तिला घरी घेऊन ये. आता कसं काय आणू? मग आणू कसं ठेके नाही, 2 पोरं काढून ठेवली घरी. बाई ते पोरं टाकून गेली ती आहोत असा. एवढं बेकार कारस्थान करून ठेवलंय तू. आणि तो काव्या तुला माहिती नाही का, हम्म. तो लय बेकार रे, तुला 7-10 पोरं काढले सोडणार नाही तो काव्या. आता आणि हा काव्या कुठला? काव्या टॅम्प आहे ना का तो थाप्यावरचा. हा तो का? त्याच्यासोबत गेली? नको रडू, जाऊ दे तू. आता असं कर, आता हे काही टेन्शन वगैरे घेऊ नको. ते कोण असेल ना तुझ्या ओळखी बिळखीचं, तुला आण ती करून आण भाकर, तेवढी तुला करून खाऊ घाल. गेलो होतो बायको मग बायको म्हणते तुला आता मावला आठवण आली का, मग ठेकी गेले म्हणून. हा. मला म्हणते मी अशी राहील पण तुझ्या दारात येणार नाही, तुझ्या नावावर जगन म्हणली, हम्म. पण तुझ्या घरी येणार नाही. का? मग ते ठेकीच्या पोरं सांभाळू का म्हणून मी. ठेकीच्या नाव केला, पाया पडलो. हा. ठेकीना लात मारली, पाया पडा गेलो तर. हम्म. मला म्हणते तुझ्यासारखी छप्पन आहे मा माग जाय असे. लात मारली? कुठं मारली कंबाडामध्ये. काय करते, लाता खाऊस तर. खाली वाकायच्या टाइम तिला लाट टाकायचा टाइम एकच झाला. हो आता आहे ना आजी, मला जीव द्यायचा, मला जीव ठेवायचा नाही. नाही रे बाबा, काही जीव बिव द्यायचे माहिती आहे, काम करू नको. जगून काय करते, जगून काय करते. नको नको, काही जीव देऊ नको. हं? रिकामे काम करू नको. बायकोला समजून समजून घरी घेऊन. अरे 8 दिवसात कपडे अंगातून खाली गळत सुटले, काय करायचं, जाम झालो. तू आता काय कर, तिला समजून घे आणि तिला घरी घेऊन ये. कोणला? तिला बायकोला. नाही म्हणली ती. का नाही म्हणते? मी येऊ का? नाही तू गेली तर तुला जायचं जाय, पण ती नाहीच म्हणते. ती म्हणती, मी समजवते तिला ती बाबा. म्हणती ज्या दिवशी ठेकेचा तो मी प्रेम पाहिलं, लपडा पाहिलं, त्या दिवसापासून तुम्हाला थकीच होती का? मग तुझं लपड तिने एकदा नाही, 2दा 3दा पाहिलं असेल म्हणून ती असं बोलती. 1000 बार एक दोनदा नाही, ठक्की मिडारी करता नाही तू. हो हा मग चांगली फुल डेअरिंग केली मग तू. तर मग ठक्कीन मी इकडे झोपायचं, बायकोला तुला उठून द्यायचो. आता कशी तिला काय म्हणा, मानावं लागल तुला मग. म्हणजे ठेकवलंय तुझ्यात खूप डेअरिंग होती बुवा. ठेकवलंय मा म्हणजे प्रेम होतं, लय प्रेम होतं. ज्याच्यावर प्रेम केलं तिनं, तू त्या बाईला तू डायरेक्ट घरात घातलं. धोका दिला तिने मला, धोका. तू तर प्रेम केलं ना तिच्यावर. पण तिला काय काय पडलं, त्या काव्यावरून निघून गेली. आता पण येईल तिला किंमत, येईल तुझी आली. तू खरं प्रेम अरे केलंय ना, काच प्रेम आहे तो तू काव्य. खरं प्रेम केलंय तिच्यावर, तिला किंमत येईल, ती तुझ्या पशीच येणार. तो काव्य तिला 15 पोरं काढले सोड नाही, ते 15 पोरं मी सांभाळत बसू का, काय करू आता. बाई ग 15? काय तिथं माणसाला एक जड होतो, 15 काय बोलतोस तू? त्या काव्य का काय आहे, त्याला राहिला घर नाही का, जमीन जागा नाही, तो पोरं काढी ना म्हणा बसले, जाय तुझ्या घरी. ऐक ना, आता आहे ना खूपच वेळ बी होतोय. तू 15 पोरं आणि 1 पोरगण, 2 पोरं करत बसू नकोस. सर्व डोक्यातून काढून टाक. लय ठेकले जीव लावला मी, लय हा, ठेकले तू जीव तिच्यावर लावला. प्रेम केलंय. मी तिला एका दिवशी मला भेटली का ती, मी तिला बोलते आणि तुझ्याकडे पाठवतेस. अगं अंजे तू विचार कर, त्या काव्याला हम्म. 20-25 वर्षापासून बायको नाही, हम्म. आणि त्याच्या ताब्यामध्ये ठेकी जर सापडली, ठेकीच्या कडकड हाडका वाजवायचा येतो. आता काय बाई रे तेच देवा. मला दुःख आहे माडोळ्या पुढं. कडकड हाडको वाजतो जे तू या समोर तोडतो का काय तिच्या अड्ड्या? आता तो लय दिवसाचा उपाशी बाई तो. आता अरे देवा,
ठेकेला झोप नाही जाऊ दे तू नाही का माझं आपल्याला कोणी इकडं काय इकडं कोणी पाहून वगैरे घेतलं तरी का मला लोचा होऊन जाईल बा माझ्या बे घरी. तू आता मला ठेकेला महिनाभर झोप नाही होऊन देणार तो. तू जाऊ दे तू एवढं ठकी करू नको. ठकीलाच बोलून घे तुझ्याकडं बर का. आणि मला आता जाऊ दे बाबा. मला बी कसं आहे तिच्या पाठीला ना ते बेंड वाला तो बेंड फोडायचा आहे तो आता. बापरे तिच्या पाठीला बेंड होता का? हा ना मला ते बेंडचा लय दाग पडला. तो फोडल का बेंड? बेंड तू आणलं होतं का तिच्या पाठीला? नाही ना आलं तर ते येतं शिरवट ती. हा तो काय बेला येडतो तुला माहिती नाही का. बर जाऊ दे तिचं बेंड तिची बुड आहे बायको ना. पळून गेली. तू काय कर तिला घरी कावेरीची बायको त्याच्या दाकाना पळून गेली. तू त्या ठकीकडे जा माझा ऐक तू आता. 2 दिवस माहेरला गेली होती तिची बायको. हम्म. त्याला राग आला पाठीला कातड नव्हतं ठुलं त्या काय बे ना तिच्या बायकोच्या. ऐक ना तू तुझं प्रेम आहे तिच्यावर तिचंही प्रेम तुझ्यावर आहे. तू जा आणि ठकीला घेऊन ये बाबा. नाही ना मग तिची अवदास याच येईल ती मला भेटली का मी तिला लई नाव नाही केला लई नाव नाही केल्या लई नाव नाही केलं ठकीच्या. ऐकून घे तू मी तिला समजवते तुझ्याकडे पाठवते. आता मला जाऊ दे. कोणी म्हणत तू मला मेला मी कोणी तुला मेलो, अपघात मला पाहिलं? नको घेऊ. तू तुझं भारूळ नको चालव. तुझं भारूळ बंद कर बाबा. ती ठकीला एक बारच घेऊन ये आणि मला इथनं जाऊ दे. आज कोणी पाहिलं तर मला अजून हे होईल. माझ्या नावाचं पण आगागाजा होऊन जाईल. काय बुवा यांचं झालं काहीतरी आहे बुवा चालू आहे माझा संसार वगैरे. माझ्या ठेकेचा कसं भेटतं असं दासू. तू टेन्शन वगैरे घेऊ नको आणि स्वतःला सावर ठीक आहे. काय कुठे चालले? अहो ते मामांकडे चालले. मामा होते ना इकडं कुठं तरी. मामा शिरपतचा सासरा. हा हा ये रे तुला टेन्शन मध्ये पण. टेन्शन मध्ये? आणि कसलं टेन्शन मला नाही सांगितलं कोणी तुम्ही. एक बाई घेऊन आलाय त्या तळ्याजवळ. बाई? हा हो काय काय बोलताय तुम्ही? आता माझ्या डोळ्याने पाहिले म्हणे मी शाळा वळीत होते बांधाऱ्याला. हा हा नाही नाही असं काय एवढ्या मला म्हणे कुणी आलं तर सांग बरं का मला. म्हटलं सांगाल बाबा. आणि ते त्याचं काय ते ठकी होती ना त्याची. तुझी सासू निघून गेली ना. हा हा ते खरी माहिती. सासू निघून गेली तुझी. हा हा पण कोणामुळे निघून गेली माहिती का? ती ठकी होती ना. ठकीचं तुझ्या सासरी लपड होतं. माहितीये ते मला. कशाला सांगते पण उगाच ते तुम्ही? ठकीने त्याच्यावर लात मारली हा. सासऱ्याचं. हा ना. लात मारल्यावर त्याला काय केलं लगेच दुसरीकडे डोकं लावलं. आणि तो तळ्यावर येऊन घेऊन बसलाय. हे बघा तुम्ही काही पण नका बोलू. ते आमचं घरचं आहे ना. आम्ही आमचं बघू. नाही तुम्ही तुमच्या घरचे तुम्हीच पहा. मला काय करायचं त्याचं का मला इसा वाटा नाही घ्यायचा. पण ते तुम्ही पहा जरा मोकळा नका सोडू जरा. बरं मी बघते. तो नवऱ्याला सांगू पाय. मी का त्यांना सांगू? पहिलं मला बघून द्या. उगाच तुम्ही बरं तुला एवढं दाखवू का? एवढं दाखवू का? काय इकडून दाखवताय? बसेल कुठे इथे हा पाहत राहील. तेव्हा दिसते का? तेव्हा दिसते का? दोघं जण लाल साडी बाय हा हा आहे का? हा. आणि तेव्हा टोपी आला तो सासरा. हा हा पाय बरं आहे दोघं जरा. मला इतक्या लांबून दिसत नाहीये ते दोघच आहेत का? मी तिकडे जाऊन बघेल. उगाच काही बोलत बसलेत. जावं तुम्ही. ही पोरं आवटड घ्या डोक्यामध्ये. काय आवटड नाही. तुम्हीच आवटड आहेत. जा. जाय मला काय करायचं तुमच्या पर्पजच नाच होईल. मला काय करायचं थोटं सटासट पोरं काढून आणि ईशाला वाटेदार जाऊ मोर काय करायचं आपलं. चला निघून. बरं सांग आता मी कोणत्या मार्गाने जायचं. तू एक काम कर. तू डायरेक्ट जा ठकीला. तू तिच्यावर प्रेम केलंय तिने तुझ्यावर प्रेम केलंय. तुम्ही दोघं जण काय आहे ते मिटून घ्या आणि तिला तिच्यापाशी जा ठकीपाशी. ठक्कीशिवाय मी जगू शकत नाही. हा मग ठकीकडे जा ठीक आहे. हा. आता मला जाऊ दे. कारण कसं आहे कोणी अपघात कोणी पाहिलं तर नागनच. या बाय फक्त तू माझ्या जीवाची बाकी नाही कोणी. फक्त तूच मला जीवाला जीव देणारी बाकी हा कोणी हा नाही. हा बाकी तुम्हाला कोणीच नाही. हे एकटेच आहेत. आता कोण आता हे? अख्खा घरदार गेलाय तुमचं वारेवर. आहे का नाही? काय मामा शोभते का आहे? तुम्हाला? काय करताय तुम्ही हे सगळं? मी तेच बोलत होती का चला म्हटलं मला जाऊ द्या म्हटलं. काय चाललंय तुमचं हे? हा कोण आहे आता ही बाई? कोण आहे? काय विचारलं मी? अहो आता लोक सांगणार का आम्हाला की तुमचं काय चाललंय म्हणून? बाहेर हे दिवस आणता का तुम्ही? मैत्रीण माझी पहिली जुनी. मैत्रीण? या वयात पण मैत्रीण असतात का? लग्नाच्या आम्ही मैत्रीण होतो आम्ही. भारी बसली आम्ही शाळेत- मैत्रिणीचा आम्ही जोडा. शाळेतले आम्ही. तुम्हाला ना असं समजणार नाही मामा. तुमचं ना लय झालंय बरं का. आता मी ह्यांनाच सांगते तुमचं. बघा हे सगळं. थांबा 2 आणि त्याला नको सांगू ते पोरं आवळ आहे. मी सांगणार ना. मला लोटा बी नाही बांधण्यामध्ये. हॅलो ऐका ना. पोरं लई हे नालायक इकडे या पोरं ना तळ्याच्या कडेला. हो का? ठकीतच आहे. हा लवकर या. येत आहेत ते. मग? अहो पण तुम्हाला समजाय पाहिजे आपण काय करतोय काय नाही. हा मला ते बाबूरावनी सांगितलं काय तुझा सासरा इकडे बसला एका बाईला घेऊन म्हणून. अगं त्या बाबूरावचं काय ऐकू नको. वय.
हे बघा तुम्ही आमच्या घरात हाता बोलूच घालून नका. काढू काय तुम्हाला? हा जास्त झालं काय? दिसलं का ए आता? बाळा ऐकून घे बाळा तुमच्या लफड्यामुळं आई सोडून गेली माझी. हा आता हे कोण आहे? ऐक ना. ठकी गेली. हा ठकीला दिवस आणले होते तुम्ही. हा. हे कोण आहे आता नवीन? अहो रडू नका. काय झालं? हे सोडून चालली काय आता? ठेकीचं नाव नको काढू. काय होतंय? ती कापे घेऊन गेला. हा तुमचे छातीचे ठोके वाढत असते ठकीचं नाव घेतल्यावर. नको रडू जाऊ दे. आता जे ठकी ना ते- गेली आहे ना बाया. ए बाई असं काहीच नाहीये. मी शाळेतली मैत्रीण आहे, शाळेत होतो मग आम्ही इथं काय एकत्र. करतो ते घरदार नाही इथं का इथं काय बोलवलं तुम्हाला? मला हे तुझ्या कोण आहे? नाव सासऱ्याने. काय? तुझ्या पप्पाने मला इथं बोलवलं. कशाला? ते काय भेटायला म्हणले का? मला ठकी कोण आहे म्हणे, मला सोडून गेली माझी बाई, मला सोडून गेली. भेटायला नाही बोलवलं. कधीपासून चालू आहे? समजून- चालू ठकी वगैरे सोडून गेली लगेच दुसरी बाई धरली. ए. तुम्हाला काही लाज आहे का? ए बापाची लाज काढतो का? वय झालंय तुमचं. मसनात गावऱ्या गेल्या तरी तुम्हाला बाया काय सुटाना हाय की नाही? ऐकून इथं ना घे. गावात का तिला तू कुठं- करायला लागलंय. 70 एकर जमीन होती. 70 लोक आपल्याकडे कामाला येत होते. म्हणून मी तुला बोलत होती हा? मला जाऊ दे. तुम्हाला माहितीये का? काय? 70 एकर जमीन होती बापाला. कुठे गेली यांना विचारा. 10 गुंठे आहे तुझ्या का तू? आता काय पुरीता का मला तिथं? सगळं त्या ठकीवर दिलं उधळून. लोकं- आम्हाला काय नाही ठेवलेलं. रोजनी आमच्या इथं गडी यायची. रोजनी लोक कामाला आहे. आता हा. मला दुसऱ्याच्या शेतात कामाला जावं लागतं 250 रुपये असं रोजनी. केलं तू पोरासोबत? हा? शेण बरं जातो ट्रॅक्टरवर. हा शेण खा ना तुम्ही. अहो, तुम्ही खा शेण, मी भरतो शेण तिकडं. पण हे विचार ह्यांचं काय आहे? मित्रमैत्रीण म्हणतात. ह्या वयात कोणतं मित्रमैत्रीण आली? ठेकीला म्हणलं ते 10 पांडे तुझ्या नावावर करतो ते ये इकडं नाही म्हणली ती. हे ठकी जाऊ दे. आता ती कोण ठकी आहे ना भाऊ, तिला परत घेऊन ये. तुझ्या बापाचा लय जीव अडकलाय तिच्यामध्ये. तुम्ही नका शिकू मला ते. सगळ्यांनाच आणतो आम्ही आता. हे बघा एक काम करा तुम्ही निघून जाईल. ए शिरपत हम्म. मी काय म्हणतो काय? मला काबूचा फोन आलता. काय? ठकी काबूला सोडून गेली. आता बाबा त्यांना सोडून गेले, तुम्ही का रडायला लागले? काय झाले अण्णा? तू ठकीला घेऊन ये बाई. ठकी जीव अडकलेला हो. आहे सासऱ्याचा. कागणे तिला मिस कॉल करत होता कधी मध्ये. कागणे नाही कागणे नाही. मग? आता आनंद का गेले सर कुंभार आनंद कुंभार तुमचा कधी नंबर लागत होता ठकीकडे? लागून गेला बरं. असेल तो त्यांचा. सारखा मिस कॉल करायचा. तुम्हाला नाही आला का मिस कॉल? आनंद हा आनंद आनंद मेला मा तू आज. मी 10 पाठ हुकून आता टाकी. तुम्ही जर ठकीचं नाव घेतलं तुम्ही माझ्या हातातून मरता ना. बघा हा. मी तर लुटून देईन मी पाण्यात या. ठकी पायी अख्खं घर उद्ध्वस्त तू केलं काय तुम्ही. ते अजून रात्री काय बाकी आहे? झोपायला बाहेर राहते. बायाची ठोकी तिचे. तो बंगल्याच्या बाहेर राहते झोपायला आनंद हा जाऊन मोठी पाहिजे त्याच्या. तवा ठेकी हे आपल्याला बघा तुम्हाला सांगतो अजून बायाचा नाद सोडून द्या. बंद करा हे. चांगलं नसतं बरं का? ए, या काय तुमच्या आहे? अशा वागण्यामुळे चांगलं सासूबाई नसतं. सोडून गेल्या. तुम्ही एक बाई आहे ना हा. चांगलं नसतं म्हणजे. येतो पोर आहे काय? मी माझ्या बापाला घेऊन ए, बसली इथं. कार तुझ्या ते बापाला काय घेऊन नाही आली? तुझ्या हा? बापाने मला इथं बोलवलं. किती विचार तू. किती पैसे घेतले बापाकडून? किती- किती मी पैसे काय घेतले? पैसे बिसे नाही घेतले. मग? विचार तुझ्या बापाला. काय एखादा एकर काय रे वावर बाबा? नाही होतं का? नाही नाही, ती 10 गुंठे असेल ती केली असेल ए, नवरा बाबा ती तुम्हाला पण. पैसे वगैरे दिले का रे बाबा? सांग. ती 10 गुंठे दिली काय? ती ना ठेकीचा माझा खटाकला ना हा. तेव्हा ती म्हणतात ती बकुळी करता का? नाही नाही किंमत असं ठकीचं तुमचं मोडलं आता मला करता काय? कोण? नाही नाही शिरपत दरेश टक्केचा फोन त्या आनंद तारा देऊ राहील. हॅलो अरे देवा. बादल्या नको भरून जाईल ती. कापू ना गलन नाही फोड पार्टीचा बियांड आलता रे त्या पाटीला एवढा ठकीसोबत फोडला. बोललं होतं का? अरे 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 अरे. आणून ठेवली होती आता घरात. तुम्हाला लग्न एवढं वगैरे मारीन ना नव्हतं तुमच्या केलं. ढोंगाला बिंडा येईल बर का? हा? बाबूराव हा. एखाद्या बारदा गुडल मा बुंड्याला खबर हा पोरेला नालाय का एकदा 1000 रुपये लागला ना काय का एकदा त्याला नाही नाही, लोकांची पोरं येऊन बोल. वेळ तुला नाही का? काय असं का? ऐक ए बाबा. टक्केचा हाच का नाही नाही ठेकीचा दुसरा आहे हा पहिलीचा आहे ठेकीना सांभाळ करली याचा हा, हा बघ का? बरं, तुला ठकी याला आहे ना? पाहिजे तुम्हाला- होती हे असे कारनामे आहेत ना म्हणून अरे, सासूबाई तू सोडून लागत गेल्यात बायको तुम्हाला. पळू गेली मग याला चकित पाहिजे होती ना. बाबूराव मा घरण्यासारखा 10 गावात घराणं नाही खरंच खरंच विजतवान लय इज्जतवान. हा लई इज्जत. 4 बाया संग लफडेन लई इज्जत म्हणी. लफडे हा? करायचे कशाला? तू नाही करायचे ना. हो तुम्ही पण आता लफडं ही- करताय. ए, काय? गपचूप बस. मी काही नाही. लफडं वगैरे नाही केलेलं आहे. शहाणपणा नका करू. ए, लफडे काय? वगैरे नाही केलेले आहे बरं का? काय रे? मी विचारतोय बापाला. मग काय प्रेम विचारा केलं ना का? त्यांना, मी विचारा ना. केलेलं आहे, आम्ही शाळेत ओ मामा ह्यांच्यासोबत काय काय आहे रे? का तुमचं? नाही. ए तुम्ही कशा सांगते त्यांना विचारते मी. हा, ह्यांच्यासोबत काय आहे का? शिरपत आता ठेके गेली मग आता ही धरली का? नाही नाही मग धरली नाही तिथे तो नावाच्या बांगड्या पुढे राहिली ती ती ना नाही नाही. ती मा पोऱ्याच्या घरानं सांगाल ती काय पोराचं कुठे लपडे का? ती म्हणा एवढी सोन्यासारखी सुनासू हा.
हा पोर तिला का टोकतो म्हणून अरे, तुमच्या इथे बुजा रे काय हो? बट्टा लागला तुमच्या घराला असंच आहे. काय बाप एक पण काय पोरं म्हणते एक पण. ते? काय झालं ती तो लपड नाही का झालं आता ती सांगाल ती पोराला समजून सांगते आता तुमचं कोणतं लपड माझं कुठं लपडा आहे आहे तुला ना काय कळतं का? गावात. हा, संगी बरोबर नाही का अरे हा. देवा, म्हणजे बापल्या सारखेच आहेत का? सारखेच, मग, सारखेच. अरे यांचं काय त्या आईला ऐकत नाही, पकड नाही. काय आला. करते म्हणजे पकड आला, काढूटा. सुनबाई आमच्या घराण्यासारखं सज्जन घराणं नाही. हा. अहो तुमच्या घराने इतका सज्जन आहे, इतका सज्जन आहे ना, लपडं. अख्ख्या घराण्याचे जवळ. वरती तुमचे लपडे आहेत. ऐक- इतकं सज्जन आहे आमचं ऐकून घर. घे ऐकून घे थांब ए, बाबा नालायक हो, अरे तुमच्या घरासारखं नालायक घर कुठंच नाही ऐकून घे हा. नालायक लोक ऐकून घे पोऱ्या मावले निरूप सांगतो परत निरूप मी सांगतो आणि हा. आमच्या बरोबर आहे घरात- ना, म्हणून आणि बोलले तू ना मी. दुसऱ्यांना नाव ठेवायच्या आधी ना स्वतःचं कॅरेक्टर काय ते बघ आधी मग दुसऱ्यांना बोल. माझं लपडा नाहीये मग आहे तुझं लपड गावात. बोटू नका माझ्या ना ज्याच्यावर बर का आणि या पोराला हा. जावल्या गावात उद्या लफडे करू द्यायचं रे. मला. कोणतं लपडे नाही नाही ऐका कोणतं ना लफडे आहे? तो पोराला नाही, ए, ऐक रे कोण ही संगी आणि मंगी हा. मला नाही माहिती काय दुसरा भेटला अगं, नव्हता का तुम्हाला? ऐकून काय घे पटवत ऐ बसले? पोरी, संगी कोण आहे तुला माहिती नाही का कोण? ठकीच्या पहिल्या घरची पोर अरे काय झालं हे बघ असं आहे. फोन आला तर सगळी सुद्धा पळून गेली नाही ठकीच्या पहिल्या घरची पोर अहो, मग त्यासोबतच राहायचं ना, मला कशाला इथं ठेवली अरे गप्परे तसं काही नाहीये काय घाबरे? हा? कसं लग्नाच्या आहे मग? लग्नाच्या आधी होतं ये बघ, लग्नाच्या आधी होतं आता नाहीये मग आता काय उगाच कानावर येतात का गोष्टी बरं जाऊन बरं दे तिचं लग्न झालंय मी करू का लग्नाच्या आधी येऊन द्या मग तुमच्या कानावर आहे काय हा विषय सोडून दे मी तुझ्या आयटमला पटून द्यायचं सांगतो तू ठेकला पटून सांग आपण आनंदाने हा, 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 हा. तुम्ही दोघांना पटवापटवीच करा आम्ही या. जातो इथून घर सोडून. कोणा संग संगी संग मी ना संगीत जो खाटाकलाय ना हा. मी संगीला साडी घेतो आणि तू ना ठेकेला मी तुम्हाला धोतर घेतो पाहिलं का हे तुझी संगीला बाप देतील आणि तुम्ही मंगीला द्या हा करा दोघं लपडी करा काय सुन झालं? बाई बाप बेटे. तो फक्त आम्हाला भजे खाडीत राहायचे खायला हा. हा, तुम्हाला देते ना, अरे, तू थापून असं देते नाटक तुमच्या सोडून घशात दे. घालते. तुझ्या टकीला कोणी तिला घरी घेऊन अगे ये. पण तुम्ही कायला यायचं काय मला यांनी बोलवलं तुला होतं. माहित आहे बरं, किती एक काम करा नालायक आहे? हो. हा, आता कळालं मला. तू याच्या मागं लागली बरं, का थांब. नाही नाही, आता नाही मागला ना, बरं चालली मी ते घरी. माझं संगी संग देताना हा हा मी देते ना चालू ना मी देते ना लावून संगी देते मंगी देते सगळे देते तुमच्या उरावर एक काम करा तुम्ही दोघं राहिलेलं काम उरकून घ्या बस तुमच्या गप्पा घे राहिल्या रे, घे करू घे हा आला आम्ही चहा. जातो ए, चल रे ए, काय नाही, चल नाही, रे गप्पा ए, वगैरे ए, नाही करायचे. जाऊ, चल, जाऊ. मला जाऊ दे चला आता. त्यांचं चलू द्या चल हा, मी चला. निघते मग आता. चल. अरे मोठ्या माणसाच्या मध्ये मध्ये नसतं यायचं चल हा, आता कसं काय येणार आता जमतंय ना संगी सोबत तुमचं चल घरी चल मी चालली तुम्हाला सोडून त्या कोण बसा. गेल्या? त्या कोण गेल्या तुम्ही हा? ना तुम्ही त्या- बापले का ना दोघं सारख्याचे त्या वारखे कोण गेल्या तिच्या आयटमचा फोन दिला आला कोणाचा तिच्या आयटमचा तुम्ही कोण आहे हा? तुम्ही मी जोडदार मित्र आहे आयटम नाही का नाही नाही आयटम नाही जाऊ द्या मग तेवढं बघू चला हा समजा बघा जातो. बघा मी जाते हा घर सोडून बघा अरे मजा केली मजा केली ऐक जा ना. इकडं ऐक ना संगीला आहे ना पैसे दे मी संगीला पैसे देऊन येतो तुम्ही हा मी देतो ना हा किती देऊ महापदार त्याचं 4-5 हजार तेवढं ठेकेलंय ना मी ठेकेल देतो 4-5 हजार ठेकेला गुडी गुडी दे ना आपल्या घरी घेऊन ये. बरोबर जमून. यो का? हा, कोणाला कळून नका देवा चला दोघं 90 मारू बरोबर चला अजब आपल्याला लागत